आज या ठिकाणी साखरेचे भाव गगनाला भिडलेत। तर आमची एकच मागणी ही गेल्या हंगामातील उसाला साखर कारखानदारांनी पोयाला 250 रुपये आणि दिवाळीला 250 रुपये शेतकऱ्याला जमा करावे, अन्यथा जर कारखाना चालू केल्यास आम्ही कारखानदारांना फिरून देणार नाही। आज साखरेचा भाव 70-80 वर पोहोचल्यात। आम्हाला शेतकऱ्यांना 3000 बाजार भेटलाय। 3000 बाजार भेटला असता आमची पण शेतकऱ्याची अपेक्षा ना, आमचा ऊसापासून साखर तयार होती। आज 70-80 रुपये साखर जात असताना आम्हाला कमीत कमी मागील हंगामासाठी 3,500-4,000 रुपये बाजार भेटाव व नंतर पुढील हंगामाला आम्हाला पहिली उचल 5,000 रुपये मिळावं, अशी आमची विनंती। आम्ही साखरदाराला विनंती करणार आहे, जर त्यांनी आमची मागणी नाही मान्य केली तर आम्ही कारखाना चालू होऊन देणार नाही आणि पुढील परवाना शासनाने त्यांना देऊ नये, अन्यथा आम्ही सहकार मंत्री असेल, कृषी मंत्री असेल, आम्ही यांना फिरून देणार नाही। शासन आता कुठेतरी जे साखरेचे दर वाढलेले आहेत त्या अनुषंगाने ऊसाचे दर कारखानदार वाढवतील का? शेतकऱ्याकडून जो ऊस घेतला जातोय त्याचे दर वाढवले जातील का? आता ते कारखानदारावर डिपेंड आहे, परंतु शासनाने जे साखर आयात करायचं धोरण केलंय की थोडं चुकीचं आहे। कारण शासनाने आयात केल्यानंतर आता थोड्या दिवसात दर कमी होणार, परत कारखानदार काय म्हणणार आहेत, साखरेला दर कमी मिळाला, आम्ही बाजार का वाढू। पण आमची विनंती, जर समजा साखरेचा दर 60-70 रुपये असेल तर आम्हाला पहिली उचल 5,000 रुपये मिळाली पाहिजे। कारण शेतकरी खताचे बाजार वाढल्यात, खताच्या किमती वाढल्यात, मजुरी वाढली, मग उत्पादन खर्च वाढल्यावर साखरेचं उत्पन्न जरी झालं, उत्पन्न समजा साखरेचा जर बाजारभाव वाढला, साखर रेट 60-65 रुपये झाली तर आम्हाला 5,000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे। आणि मागील 2025-26च्या उसाला आम्हाला पोयाला 250 रुपये आणि दिवाळीला 250 रुपये हप्ता मिळाला पाहिजे। याच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांचे किंवा शेतकरी संघटनांचे मोठ्या प्रमाणात कारखान्यांच्या विरुद्ध बाजारभावासाठी ऊसाच्या बाजारभावासाठी आंदोलन झालेले आहेत, तरी सुद्धा त्याची दखल घेतली गेलेली नाही। परंतु यावेळेस दखल घेतली जाईल का? यावेळेस दखल घ्यायला आम्ही भाग पडू, कारण मागच्या वेळेस 35-40 रुपये टेंडर निघाले असताना 45 रुपये किलो साखर जात होती। आता साखरेचा भाव डबल झालेत। आम्ही सरकारला भाग पाडू, नाही भागलं तर आम्ही शेतकऱ्याचा ऊस तोडून देणार नाही, कारण ऊसाचं प्रमाण घटलेलं आहे आणि मग त्यामुळे साखरेचं उत्पन्न कमी होणार आहे, बाजार साखरेला अजून पण वाढणार आहेत। आमची इच्छा आहे की बाबा आम्हाला शेतकऱ्याला 5,000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे।